तुमचं एमपीएससी वॉरियर या युट्यूब चॅनलवर आज आपण शब्दयोगी अव्यय शिकणार आहोत। शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिया विशेषण अव्यय बघितली होती। जे शब्द क्रिया विशेषण अव्ययाचं काम करत होते तेच सगळे शब्द शब्दयोगी अव्ययाचं देखील काम करत असतात। पण क्रिया विशेषण अव्ययामध्ये ते शब्द स्वतंत्रपणे येत होते, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व होतं। कारण ते क्रिया कुठे झाली, कधी झाली, कोणत्या वेळी झाली, किती प्रमाणात झाली हे सगळी माहिती क्रियापदाबद्दल ते सांगत होते। इथे मात्र ते नामाला, सर्वनामाला, कधी कधी क्रियापदाला आणि क्रिया विशेषणाला सुद्धा जोडून येत असतात। पण म्हणून त्यांचं जरी इथे स्वतंत्र अस्तित्व नसलं तरी त्यांचं महत्व मात्र कमी होत नाहीये। कारण जर वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययच नसेल तर आपल्याला वाक्याचा अर्थ लागणार नाहीये। म्हणून शब्दयोगी अव्यय देखील शिकणं तेवढंच महत्वाचं आहे। आता याला अव्यय का म्हणायचं आहे? कारण हे देखील लिंग, वचन, विभक्ती आणि पुरुष यांच्यानुसार बदलत नाहीत, अविकारी राहतात। म्हणून या शब्दांना देखील शब्दयोगी अव्यय असं म्हणतात। उदाहरणाने अजून स्पष्ट होणार आहे। कपाटामागे उंदीर आहे। उंदीर कुठे आहे? कपाटामागे। आपल्याला इथे आता या उदाहरणामध्ये कपाट हे नाम आहे, नामाला जोडून हा शब्द आलेला आहे, त्याच्यामुळे याला म्हणायचं आहे शब्दयोगी अव्यय। पण हे उदाहरण बघा, याविषयी आपण मागे म्हणाला होता। आता इथे मागे स्वतंत्रपणे आलेलं आहे, म्हणजे इथे ते क्रिया विशेषण अव्ययाचं काम करत आहे। हा फरक आहे शब्दयोगी आणि क्रिया विशेषण अव्ययामध्ये। इथे ते नामाला, सर्वनामाला, कधी कधी क्रियापदाला आणि क्रिया विशेषणाला जोडून येणार आहेत, तर इकडे क्रिया विशेषण अव्ययामध्ये मात्र ते स्वतंत्रपणे येत असतात। तो रस्त्यावर घसरून पडला। रस्ता या नामाला वर हा शब्द लागल्यामुळे इथे ते शब्दयोगी अव्यय बनलेला आहे, वर। फुगा वर जात आहे, इथे मात्र वर जात आहे हे गतिवाचक क्रिया विशेषण अव्ययाचं उदाहरण आहे। तो माझ्या घराजवळ राहतो। घर या नामाला जवळ हा शब्द लागलेला आहे, त्यामुळे जवळ हा शब्दयोगी अव्यय बनत आहे। पण तो जवळच राहतो इथे आपल्याला स्थान दाखवत आहे, म्हणून हे क्रिया विशेषण अव्यय बनत आहे। हा फरक आहे शब्दयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्ययामधला। शब्दयोगी अव्ययाचे एकूण 16 प्रकार पडतात, ते आपण आता एक एक करून पाहूयात। शब्दयोगी अव्ययाचा पहिला प्रकार आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय। कालवाचक म्हणजे आपल्याला आता माहित झालेलं आहे की काल म्हणजे काळ दाखवणे किंवा वेळ दाखवणे। जे शब्द वाक्यातील आपल्याला वेळ दाखवतात किंवा कालावधी दाखवतात त्यांना कालवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं आहे। जाण्याआधी दार लावून घे। जाण्याआधी वेळ दाखवत आहे की जेव्हा केव्हा तू जाणार असशील तेव्हा तू दार लावून घे। मी त्याला 1 वर्षापूर्वी पैसे दिले। वर्षापूर्वी, पूर्वी हा शब्द इथे आपल्याला काळ दाखवत आहे की मी 1 वर्षापूर्वी त्याला पैसे दिलेले होते। आधी आणि पूर्वीप्रमाणे आता, पुढे, नंतर, पर्यंत, पावेतो आणि ऊन हून लागलेले जे प्रत्यय असतात, जसं की मागून, पुढून, हे असे जे प्रत्यय लागलेले असतात ऊन हूनचे, ते सुद्धा कालवाचक शब्दयोगी अव्ययामध्येच मोडत असतात। शब्दयोगी अव्ययाचा दुसरा प्रकार आहे स्थलवाचक शब्दयोगी अव्यय। स्थल म्हणजे जागा दाखवणे किंवा ठिकाण किंवा स्थळ दाखवणे। जे शब्द वाक्यातील जागा, स्थळ किंवा ठिकाण आपल्याला दाखवत असतात त्या शब्दांना स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं आहे। पेन कंपास मध्ये ठेव। पेन कुठे ठेवायचा आहे? कंपास मध्ये, म्हणून मध्ये इथे काय दाखवत आहे? आपल्याला जागा दाखवत आहे की कंपास मध्ये ठेवायचा, कंपासच्या वर नाही किंवा कंपासच्या खाली नाही, अलीकडे नाही आणि पलीकडे नाही, कंपास मध्ये ठेव म्हणजे स्थल दाखवत आहे। माझे घर मंदिराजवळ आहे।
माझे घर कुठे आहे? मंदिराच्या जवळ आहे, म्हणून जवळ हे सुद्धा स्थलवाचक शब्दयोगी अव्यय बनत आहे. किंवा माझे घर मंदिराच्या मागे आहे, मंदिरा पुढे आहे, मंदिराच्या अलीकडे आहे, हे सुद्धा सगळे जे इकडे लिहिलेले शब्द आहेत ते सुद्धा आपल्याला स्थल दाखवत असतात, म्हणून त्यांना देखील स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असंच म्हणायचं आहे. तिसरा प्रकार आहे करणवाचक शब्दयोगी अव्यय. करण म्हणजे कारण. एखादी गोष्ट घडण्यामागे काय कारण होतं किंवा कोणतं साधन होतं हे आपल्याला जे शब्द सांगतात त्यांना करणवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. त्यांनी आचार्याकडून जिलेबी करून घेतली. कोण कारणीभूत ठरलेलं आहे जिलेबी करून घ्यायला? आचारी, आचार्याकडून, म्हणून कडून हे करणवाचक शब्दयोगी अव्यय इथे बनत आहे. रामाद्वारे रावण मारला गेला. रावण मारला गेलेला आहे कोणाकडनं? रामाद्वारे, म्हणून द्वारे हा शब्द इथे करणवाचक शब्दयोगी अव्यय बनत आहे. कारण इथे आपल्याला कारण कळत आहे की कोणामुळे पुढची क्रिया घडलेली आहे, म्हणून कडून, द्वारे, करवी, हाती, मुळे, योगे हे शब्द करणवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. चौथा प्रकार आहे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. हेतू म्हणजे उद्देश, की ते काम करण्यामागे काय उद्देश होता, हे जे शब्द दाखवत असतात त्यांना हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. शिकण्यासाठी तो काम करतो. काम करण्यामागे त्याचा काय हेतू आहे? शिकणे हा हेतू आहे, म्हणून साठी हे इथे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहे. गांधी जयंती प्रित्यर्थ सुट्टी होती. सुट्टी असण्याचा काय हेतू होता, काय उद्देश होता? तर गांधी जयंती, म्हणून प्रित्यर्थ हा शब्द त्याला जोडलेला असल्यामुळे प्रित्यर्थ हे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय बनत आहे. आता बघा इथे शिकणे हे क्रियापद आहे, म्हणजे क्रियापदाला देखील कधी कधी शब्दयोगी अव्यय जोडून येत असतात. त्याचप्रमाणे कारणे, करिता, अर्थी, निमित्त, स्तव हे देखील शब्द हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असतात. जसं की आईच्या आजारपणा करिता मला सुट्टी हवी आहे किंवा दिवाळी निमित्त सुट्टी होती. त्यामुळे हे जे शब्द आहेत ते सगळे हेतू दाखवत आहे, उद्देश आपल्याला दाखवत आहेत, म्हणून हेतुवाचक शब्दयोगी बनत आहेत. व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रकार एखाद्या गोष्टीच्या व्यतिरिक्त किंवा च्या शिवाय असा अर्थबोध ज्या शब्दामधून होतो त्यांना व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. कशाशिवाय जगणे शक्य नाहीये? पाण्याशिवाय, म्हणून शिवाय हे व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय बनत आहे. अभ्यासाखेरीज दुसरा पर्याय नाही. त्याला आता अभ्यासाखेरीज दुसरा पर्याय नाहीये. कोणता पर्याय नाहीये? अभ्यासाखेरीज, म्हणून खेरीज इथे व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय बनत आहे. शिवाय आणि खेरीज प्रमाणे विना, वाचून, व्यतिरिक्त आणि परता हे सुद्धा व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. नंतरचा प्रकार आहे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. जेव्हा दोन गोष्टींमध्ये आपण तुलना करतो की यापेक्षा ही गोष्ट चांगली आहे किंवा यापेक्षा ही गोष्ट वाईट आहे, मग ती तुलना चांगल्या अर्थाने असो किंवा वाईट अर्थाने असो, तर तुलना होत असेल दोन गोष्टींमध्ये, तर अशा शब्दांना जे आपल्याला तुलना दाखवत आहे दोन गोष्टींमधली त्यांना तुलनावाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. माणसा परीस जनावर बरी. परीस, माणसा परीस म्हणजेच माणसापेक्षा, जनावर बरी. कधी कधी माणूस इतका वाईट वागतो की त्यांच्यापेक्षा जनावर देखील आपल्याला बरी वाटायला लागतात, कारण तेव्हा म्हणजे आपण माणूस आणि जनावर यांच्यामध्ये आपण काय करत आहोत? तुलना करत आहोत. रामपेक्षा श्याम उंच आहे किंवा रामपेक्षा श्याम बुटका आहे किंवा रामपेक्षा श्याम हुशार आहे. इथे सुद्धा राम आणि श्याम या दोन गोष्टींमध्ये तुलना होत आहे आणि ती तुलना पेक्षा या शब्दाने आपल्याला कळत आहे, म्हणून याला म्हणायचे तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. त्याचप्रमाणे तर, तम, मध्ये आणि परीस हे देखील शब्द तुलनावाचक शब्दयोगी अव्यय आहे. जसं की त्या दोघींमध्ये ती देखणी आहे.
हे देखील उदाहरण तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचं होत आहे. पुढचा प्रकार आहे योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय. योग्यतावाचक म्हणजे जे शब्द आपल्याला एखाद्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता देखील दर्शवत असतात त्या शब्दांना योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं आहे. अन्न खाण्यायोग्य नव्हते. अन्न कसे नव्हते? खाण्यायोग्य नव्हते, खाण्यासारखे नव्हते, म्हणजे बेचव होते किंवा खराब होते, शिळे होते. म्हणून योग्य हे आपल्याला योग्यता दाखवत आहे, अयोग्यता इथे दाखवत आहे की खाण्याजोगं ते नव्हतं. तिला मनाजोगा वर मिळाला. आता इथे योग्यता दाखवत आहे की तिला कसा वर मिळालेला आहे? मनाजोगा म्हणजे मनासारखा, मनासम. म्हणून सारखा, प्रमाणे, सम, बरहुकूम हे शब्द योग्यतावाचक आहेत. पुढचा प्रकार आहे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय. कैवल्य म्हणजे केवळ. जे शब्द आपल्याला वाक्यातून असं दर्शवत असतात की फक्त तीच व्यक्ती आपल्याला या संकटातून किंवा एखाद्या गोष्टीमधून बाहेर काढणार आहे त्या शब्दांना कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं आहे. हा गुंता अनिलच सोडवू शकतो. कोण सोडवू शकतो हा गुंता? अनिलच. इथे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय बनत आहे, कारण फक्त तोच हा गुंता सोडवू शकतो, बाकी कोणाला हे काम जमणार नाहीये. सुनील मात्र हजर नव्हता. फक्त सुनील हजर नव्हता, बाकी सगळे हजर होते, केवळ सुनील हजर नव्हता, तो एकटाच अनुपस्थित होता. म्हणून मात्र हे देखील इथे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्ययाचं काम करत आहे. आता बघा, मात्र, प्रमाणे, फक्त आणि केवळ हे शब्द नामाला जोडून येत नाहीत, म्हणजे अगदी चिकटून येत नाहीत, ते त्यांच्या जवळ असतात, पण याच्याप्रमाणे अगदीच जोडून मात्र नामाला किंवा सर्वनामाला येत नाहीत. हे तीनच शब्द मात्र, फक्त आणि केवळ. जसं की मी असंही म्हणू शकते इथे फक्त सुनील हजर नव्हता, तेव्हाही फक्त सुनीलला जोडून येणार नाहीये, किंवा केवळ सुनील हजर नव्हता, इथे सुद्धा केवळ हे सुनीलला जोडून येणार नाहीये. तर फक्त एवढे तीन अपवाद आहे शब्दयोगी अव्ययामध्ये की जे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येत नाहीत. पुढचा प्रकार आहे संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय. संग्रह म्हणजे एखादी गोष्ट सगळेजणांनी करून बघितलेली असते, त्यात अजून एकाची भर पडणे. जसं की मी देखील त्याला सांगून पाहिले, म्हणजे सगळ्यांनी तर त्याला सांगून पाहिलेलं आहेच, पण मी देखील त्याला सांगून पाहिलं आहे, म्हणून मी देखील हा शब्द इथे संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय बनणार आहे. तो सुद्धा हजर नव्हता, म्हणजे सगळेच गैरहजर होते आणि तो सुद्धा हजर नव्हता, म्हणून इथे सुद्धा हे देखील संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय बनत आहे. त्याचप्रमाणे ही, पण, बरी, केवळ आणि फक्त हे संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. आता इथे केवळ आणि फक्त संग्रहवाचक मध्ये सुद्धा आलेले आहेत, जे कैवल्यवाचक मध्ये देखील होते. त्यामुळे वाक्याच्या अर्थानुसार त्याच्यामधून कोणता बोध निघत आहे तुम्हाला आधी बघायचा आहे आणि मग प्रकार सांगायचा आहे. नंतरचा आहे प्रकार संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. मला त्याच्याविषयी बोलण्यात रस नाही. कोणाविषयी बोलण्यात रस नाहीये? त्याच्या विषयी, म्हणजे त्याच्या संबंधी बोलण्यात मला रस नाहीये. त्याच्या संबंधी काही कळाले तर सांग, म्हणजे त्याच्या विषयी, म्हणजेच त्याच्या विषयी किंवा त्याच्या संबंधी, म्हणजे इथे परत संबंधी असा जर उल्लेख होत असेल त्या शब्दामधून तर त्याला संबंधवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं आहे. पुढचा प्रकार आहे साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय. साहचर्य म्हणजे च्या सह किंवा च्या सोबत असा अर्थबोध ज्या शब्दामधून होत असतो त्यांना साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं आहे. झाड मुळासकट उन्मळून पडले. झाड एकटं पडलेलं नाहीये, तर मुळासकट उन्मळून पडलेलं आहे, मुळाच्या सह, मुळासोबत उन्मळून पडलेलं आहे, म्हणून सकट हे इथे साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय आहे. तो शहरात अंगाच्या कपड्यानिशी आला होता. कपड्यानिशी म्हणजे कपड्यासह, कपड्यासोबत, बाकी त्याने काही आणलेलं
नव्हतं, फक्त आमच्या कपड्यानिशी तो शहरात आलेला आहे. म्हणून बरोबर, सहज, संगे, सहित, सवे आणि समवेत हे साहचर्यवाचक शब्दयोगी अव्ययाचं काम करत असतात. पुढचा प्रकार आहे भागवाचक शब्दयोगी अव्यय. आता भाग म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण जेव्हा भाग दाखवत असतो की 100पैकी एवढं, 1000पैकी इतकं, तेव्हा आपण कुठेतरी त्या एका गोष्टीचे भाग सांगत असतो. त्याला 100पैकी 70% गुण मिळाले, म्हणजे 100%पैकी त्याला किती गुण मिळालेले आहेत? 70%. म्हणून पैकी इथे भागवाचक शब्दयोगी अव्यय बनत आहे, कारण ते सांगत आहे की इतक्यापैकी त्याला इतकं मिळालेलं आहे. हा रोग 1000तून एखाद्याला होतो. आता इथे आतून हा शब्द आहे. आतून हा भागवाचक शब्दयोगी अव्यय इथे आहे की 1000मधून हा रोग एखाद्याला होतो, म्हणजे त्याचं प्रमाण 1000 असं आहे. पैकी आणि आतून सोबतच पोटी हा शब्द देखील भागवाचक शब्दयोगी अव्ययाचं काम करत असतो. पुढचा प्रकार आहे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय. विनिमय म्हणजे काय? एखाद्या गोष्टीच्या ऐवजी आपण दुसरी गोष्ट घेत होतो अगोदर, त्याला विनिमय म्हणतात. तर इथे तसंच आहे, माझ्या ऐवजी त्याला बढती मिळाली, म्हणजे बढती मलाच मिळणार होती, पण माझ्या ऐवजी कोणाला मिळालेली आहे? त्याला मिळालेली आहे. म्हणून ऐवजी हा इथे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय बनणार आहे, म्हणजे एकाच्या जागी दुसरी गोष्ट येणे. त्याच्या जागी मी माफी मागते, म्हणजे त्याच्या ऐवजी किंवा त्याच्याबद्दल मी माफी मागते. म्हणून इथे जागी हा शब्द देखील विनिमयवाचक बनणार आहे. पुढचा प्रकार आहे दिक्वाचक शब्दयोगी अव्यय. दिक म्हणजे दिशा. तर इथे काय? दिशा म्हणजे काय होणार आहे की ज्या दिशेने आपण बोलतोय, म्हणजे एखाद्याच्या समोर आपण बोलतोय, एखाद्याला उद्देशून बोलतोय किंवा त्याच्या दिशेने आपण बोलत असू तर त्याला दिक्वाचक शब्दयोगी अव्यय म्हणायचं आहे. माझ्याकडे त्याने मदत मागितली, म्हणजे माझ्या दिशेने त्याने मदत मागितलेली आहे, म्हणून कडे इथे दिक्वाचक शब्दयोगी अव्यय बनणार आहे. गुरुजनांप्रती आदर बाळगावा, म्हणजे गुरुजनांच्या दिशेने, गुरुजनांप्रती आपण आदर बाळगला पाहिजे. म्हणून प्रति, प्रत, कडे आणि लागी हे शब्द दिक्वाचक शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रकार आहे विरोधवाचक शब्दयोगी अव्ययाचा. विरोध म्हणजे विरुद्ध, अपोजिट. एकमेकांविरुद्ध जर दोन गोष्टी उभ्या असतील तर असा अर्थबोध करणारे जे शब्द असतात त्यांना विरोधवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध बोलत होते. दोन्ही पक्ष काय बोलत होते? एकमेकांविरुद्ध. म्हणून याच्यामधून विरोध दर्शवत आहे आपल्याला हा विरुद्ध हा शब्द, म्हणून ते विरोधवाचक शब्दयोगी अव्यय बनणार आहे. प्रतिस्पर्धी एकमेकांउलट उभे होते, म्हणजे एकमेकांसमोर उभे होते, एकमेकांविरुद्ध उभे होते, म्हणून उलट हा शब्द देखील विरोधवाचक बनणार आहे. त्याचप्रमाणे विना आणि उलटे हे देखील विरोधवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. शेवटचा प्रकार आहे परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय. परिमाण म्हणजे प्रमाण दाखवणे, जी गोष्ट आपण संख्येत मोजू नाही शकत. परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय एकच आहे, तो म्हणजे भर. रात्रभर कुत्रे भुंकत होते. रात्रभर भुंकत होते, ते काय आपण संख्येत सांगू शकत नाही किंवा वेळेतही सांगू शकत नाही की इतक्या वाजेपासून इतक्या वाजेपर्यंत भुंकत होते. रात्रभर भुंकत होते, म्हणून भर हा शब्द परिमाण दाखवत आहे, म्हणून परिमाणवाचक बनणार आहे. तो दिवसभर अभ्यास करतो, दिवसभर करतो, म्हणून इथे भर हा शब्द परिमाणवाचक शब्दयोगी अव्यय बनणार आहे. शब्दयोगी अव्ययाचे सगळे प्रकार आपण आता बघितलेले आहेत, पण शुद्ध शब्दयोगी अव्यय यावर देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात, ते आता आपण एकदा बघून घेऊयात. शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतातच, परंतु त्या नामामध्ये किंवा सर्वनामामध्ये काहीही बदल होत नाही किंवा त्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होत नाही, अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं आहे. उदाहरण बघा, जर मी इथे घर घेतलं तर घर हे नाम आहे,
पण जर मी त्याला आता एखादा शब्दयोगी अव्यय जोडून बघते की घरामध्ये, तर आता इथे घर राहिलेलं आहे का नाही, घरचे घरा झालेलं आहे, म्हणजे याचं सामान्य रूप बनलेलं आहे. घर या मूळ शब्दामध्ये बदल झालेला आहे घरा. परत घरात, घरासाठी असे शब्दयोगी अव्यय जर मी जोडत गेले घराला तर त्याचं सामान्य रूप मात्र होत आहे. म्हणून मध्ये त आणि साठी हे इथे शुद्ध शब्दयोगी अव्यय बनणार नाहीये, कारण त्याने नामाचे सामान्य रूप करून टाकलेलं आहे. पण जर मी नदी हा शब्द घेतला आणि नदीला जर मी शब्दयोगी अव्यय जोडून बघितला, जसं की नदीमध्ये, नदीसाठी, तर नदीमध्ये मात्र काही फरक पडत नाहीये. मी जरी तेच शब्दयोगी अव्यय नदीलाही जोडून बघितले तर नदीमध्ये म्हणजे नदी या मूळ शब्दामध्ये काही बदल होत नाहीये, नद्या वगैरे असं काही होत नाहीये. म्हणून इथे मात्र मध्ये आणि साठी हे काय बनणार आहे, हे शुद्ध शब्दयोगी अव्यय बनणार आहे. हा फरक आहे शब्दयोगी आणि शुद्ध शब्दयोगी अव्ययामध्ये. जे शब्द मूळ नामाचे किंवा सर्वनामामध्ये त्याचं सामान्य रूप जर करत नसतील तरच ते शुद्ध शब्दयोगी अव्यय बनणार आहे. आम्ही देखील सिनेमा पाहिला. इथे आता आम्ही हा शब्द तशाला तसा राहिलेला आहे, म्हणून इथे देखील हा शुद्ध शब्दयोगी अव्यय बनत आहे. ताई मात्र बरोबर आली नाही. ताई या मूळ शब्दामध्ये देखील काहीही फरक पडलेला नाहीये मात्र या शब्दयोगी अव्ययामुळे, म्हणून मात्र इथे शुद्ध शब्दयोगी अव्यय बनत आहे. आज आपण शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आणि शुद्ध शब्दयोगी अव्यय बघितलेले आहेत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.